नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आज आपण ब्लाऊज पीसपासून अतिशय छान आणि सुंदर अशी शाही मस्त आणि गुढीची साडी या ठिकाणी तयार करणार आहोत. आणि विशेष म्हणजे आपल्याला या ठिकाणी ब्लाऊजला कट देखील करायचं नाही आहे किंवा शिवायची देखील गरज नाही आहे. अतिशय सोपी पद्धत आहे. नक्की ट्राय करा. येणाऱ्या गुढीपाडवामध्ये तुमची देखील गुढी जर तुम्हाला वाटते की छान व्हावी तर अशा प्रकारची शाही मस्तानी जी गुढीची साडी आहे ती आपण घरच्या घरीच तयार करू शकतो. त्यासाठी आपल्याला लागणार आहे एकाचा काठाचा ब्लाऊज. जर ब्लाऊज पीस जर तुमच्याकडे असेल तर तो तुम्ही या ठिकाणी घेऊ शकतात. आणि मला सर्वांकडेच असे काठाचे ब्लाऊज पीस नक्कीच पडलेले असतात. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला नवीन ब्लाऊज पीस जो असतो तो या ठिकाणी घ्यायचा आहे. आणि मी या ठिकाणी ब्लाऊजला अशा प्रकारे फोल्ड करून घेतलेला आहे. आता जो ब्लाऊजचा जो काठ असतो तो आपल्याला अशा प्रकारे खालच्या साईडने ठेवायचा आहे. आणि व्हिडिओ जर तुम्ही व्यवस्थित बघितला तर तुम्हाला सर्व प्रोसेस समजेल. बघा, अशा प्रकारे आपल्याला जो काठ आहे त्याची अशा प्रकारे फोल्डिंग करून घ्यायची आहे, जेणेकरून असा त्रिकोणी आकार आपल्याला याचा तयार करून घ्यायचा आहे. बघा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला हे करायचं आहे. कुठेही कट करायचं नाही आहे किंवा शिवायचं देखील नाही आहे. अशा पद्धतीने आपल्याला एक शेप तयार करून घ्यायचा आहे. बघा, व्यवस्थित बघा, व्हिडिओमध्ये तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला हे व्यवस्थित समजेल. आता हा फोल्ड केलेला आपण काठाचा जो भाग आहे तो आपण या ठिकाणी थोडासा सिक्युअर व्हावा यासाठी याला काटेपिनने फिक्स करून घेत आहे. तुम्ही याला काटेपिनने फिक्स करू शकतात किंवा तुम्हाला काटेपिन तुमच्याकडे नसेल तर तुम्ही याला स्टॅपलरची पिन देखील मारू शकतात. तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही या ठिकाणी करू शकतात. आणि तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी भरपूर असे रोज तुमच्यासाठी नवनवीन आयडिया घेऊन येत असते. बघा, त्यानंतर मी या ठिकाणी स्टॅपलरची पिन देखील इथे मारत आहे. अशा प्रकारे आपल्याला हे व्यवस्थित सिक्युअर करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण ते फोल्ड केलेलं आहे ती फोल्ड केलेली जागा निघणार नाही यासाठी. या ठिकाणी मी अगदी थोड्या अंतरावर स्टॅपलरची पिन मारून घेत आहे. स्टार्टिंग पॉईंट जो आहे त्या ठिकाणी देखील आपल्याला या ठिकाणी पॅक करून घ्यायचं आहे. मी इथे देखील स्टॅपलरची पिन मारत आहे. आता पुढची प्रोसेस काय आहे ते बघूया. आता जो जास्त जो भाग होता जो सरळ असा आणि जो टोकदार भाग तो तसा या साईडला घ्यायचा आहे. आणि जो जास्तीचा मोठावाला जो भाग आहे त्या ठिकाणी आपल्याला ही सुरुवात करायची आहे. बघा, व्यवस्थित तुम्ही जर व्हिडिओ बघितला तुम्हाला नक्की समजेल. अशा प्रकारचं आपल्याला याची प्लेट्स जे आहे ते थोड्या अंतरावर अशा प्रकारे फोल्डिंग करून घ्यायचे आहे. अगदी सोपी प्रोसेस आहे, कुणालाही जमेल. आणि विशेष म्हणजे आपल्याला या ठिकाणी ब्लाऊज पीसला पुन्हा देखील तुम्ही यूज करू शकतात. कुठेही कट करायचं नाही आहे. बघा, एकावर एक अशा प्लेट्स आपल्याला तयार करून घ्यायच्या आहे. याला शाही मस्तानी गुढी वस्त्र आपण बोलू शकतो. आणि गुढी वस्त्र जर तुम्ही विकत घ्यायला गेले तर भरपूर असे पैसे आपल्याला लागतात, किंवा स्टिचिंग शिवून जर घेणार असाल कोणाकडून तरी देखील आपल्याला तिथे पैसे द्यावे लागतात. परंतु तुम्ही येणाऱ्या पाडव्यासाठी जर अशा पद्धतीने घरच्या घरीच गुढी वस्त्र जर तयार केले तर भरपूर असं पैशाची तुमची या ठिकाणी बचत होऊ शकते. आणि बघा, अतिशय छान आणि सुंदर याच्या प्लेट्स तयार होत आहे. अशा पद्धतीने तुम्ही भरपूर असे म्हणजे इतरांना देखील ही आयडिया तुम्ही सांगू शकतात. बघा, अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित याला फोल्डिंग करून घ्यायचं आहे. या प्लेट्स आहे हाताच्या मदतीने व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहे. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते. आता जो वरचा जो आपण प्लेट्स एकावर एक ठेवल्या त्या ठिकाणी आपल्याला काटेपिनच्या मदतीने हे व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे. आणि वरचा जो असा उरलेला भाग आहे त्याला असं गोलाकार आपल्याला करून या ठिकाणी काटेपिनने पॅक करून घ्यायचा आहे. आता जो आपण गोलाकार भाग तयार केला त्या ठिकाणी तुम्ही याला जी आपण काठी लावतो ती या ठिकाणी लावू शकतात. बघा, अतिशय छान आणि सुंदर या ठिकाणी आपली जी गुढी वस्त्र आहे ते तयार झालेलं आहे. शाही मस्तानी आपण या गुढी वस्त्र तयार केलेलं आहे. बघा, अतिशय छान आणि सुंदर हे वस्त्र तयार झालेलं आहे. आणि या ठिकाणी आपल्याला कुठेही कट करायची गरज नव्हती किंवा शिवायची देखील गरज नव्हती. तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज आपल्या मित्रपरिवारास देखील शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या गुढीपाडव्यासाठी ते देखील अशा प्रकारे गुढीसाठी वस्त्र तयार करू शकतील, ते पण फक्त एका ब्लाऊज पीसपासून. आणि तुम्हाला माझी ही मेहनत थोडी जरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका,
कारण तुमच्या एका लाईकमुळे मला खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं. अतिशय छान आणि सोप्या पद्धतीचं आपलं हे गुढी वस्त्र या ठिकाणी तयार झालेलं आहे. बघा, आता मी तुम्हाला याला जे आपण गुढीला लावतो सेम तसं देखील तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे. याला कलश आणि जी आपण काठी लावतो ती कशा पद्धतीने लावायची आणि कशा पद्धतीने गुढी उभारायची हे देखील तुम्हाला सांगणार आहे. बघा, अशा प्रकारे आपल्याला काठीने व्यवस्थित याला पॅक करून घेतल्यानंतर असा कलश देखील आपण याला लावू शकतो. फुलांचा हार यावरती लावायचा आहे आणि अशा पद्धतीने आपली जी गुढी आहे ती या ठिकाणी तयार होणार आहे.